ह्याचा ग्लास हा जो असतो हा साधारण असा तर ते ह्यासाठी की वाईन इज जनरली म्हणजे आपण थंड पितो वाईन ओके म्हणजे शॅम्पेन तर प्रॉपर थंड म्हणजे 6 ते 8 डिग्री सेल्सिअस वर पाहिजे. त्याच्यात ह्याच्यात बर्फ घालायचा म्हणजे अजून हो. तर मग ते असं पकडल्याने काय होतं आता तुम्ही असं खूप वेळ जर धरून ठेवलात ग्लास तर मग ती वाईन गरम होणार ना. तर मग ती गरम होऊ नये म्हणून ह्याला आपण हँडल म्हणून पकडतो. म्हणजे ते दिसतं असं खूप एलिगंट पण ॲक्च्युली काय फक्त हँडल आहे हा. म्हणजे त्याच्यात पण लोक भरपूर टेन्शन घेतात. मला किती वेळा लोक विचारतात कसा पकडायचा, इथे पकडायचा का इथे पकडायचा का 2 बोटांनी पकडायचा का 4 बोटांनी पकडायचा. म्हटलं जसं जमेल तसा पकडा. असं काही त्याच्यात फार अगदी कॉम्प्लिकेटेड आणि लोकांना ना वाईन खूप इंटिमिडेटिंग वाटते. अशी घाबरतात लोक वाईनला. आणि माझं काम आहे की त्यांना न घाबरवणं म्हणजे त्यांना रिलॅक्स करणं. सो एनिवे तर वाईनचा हा हँडल आहे असं समजा. कुठेही पकडा जसं जिथे तुम्ही कम्फर्टेबल आहात 4 बोटांनी 2 बोटांनी वडेवर इफ यू आर कम्फर्टेबल यू कॅन इवन होल्ड इट लाईक दॅट. आणि दॅट्स इट. आणि शॅम्पेनचा ग्लास थोडा नॅरो असतो थोडासा नॅरो असतो ॲज कम्पेअर्ड टू व्हाईट आणि रेड. म्हणजे आता जसा इथे व्हाईट आहे हा व्हाईट वाईन ग्लास आहे आणि हा रेड वाईन ग्लास आहे थोडा ब्रॉड. ह्याच्यात काही आहे का जनरल नाही तर कसं आहे माहिती आहे रेडमध्ये ना टॅनिन्स असतात. तर टॅनिन्स म्हणजे तू कधी रेड वाईन प्यायली आहेस का नाही. त्याच्यात ना ओके आपण जेव्हा जांभूळ खातो जांभूळला आपण काय म्हणतो मराठी जांभूळ खातो तर जांभूळचं साल कसं असतं बघ असं एकदम तोंड असं ॲस्ट्रिंजंट एक्झॅक्टली ॲस्ट्रिंजंटच म्हणतो आम्ही त्याला. ती ॲस्ट्रिंजन्सी जी असते ना ती ब्लॅक ग्रेप्समध्ये पण असते बरोबर. तर ती रेड वाईन जेव्हा आपण ब्लॅक ग्रेप्सने बनवतो ना ती ॲस्ट्रिंजन्सी त्या वाईनमध्ये उतरते. तर त्याला थोडीशी जागा मिळावी थोडंसं ते ओपन अप व्हावं म्हणून आपण जनरली रेड वाईन ही जर थोड्या ब्रॉड ग्लासमध्ये पितो. ऑल्सो मोस्ट रेड वाईन जास्त करून मेजॉरिटी रेड वाईन्स हे ओक बॅरल्समध्ये मॅच्युअर होतात. ओकमध्ये तर ओक बॅरल्समध्ये मॅच्युअर झाल्याने त्याच्यात अजून तळे टॅनिन्स येतात थोडे अजून ॲस्ट्रिंजन्सी निर्माण होते. तर ती थोडी सॉफन व्हावी ती एकदम अशी एकदम कॉन्सन्ट्रेटेड वेमध्ये तुमच्या पॅलेटमध्ये येऊ नये म्हणून थोडासा ब्रॉड ग्लास असल्यामुळे आणि थोडंसं ते स्वर्ल केल्याने ती वाईन थोडी ओपन अप होते थोडी सॉफ्ट होते स्मूथ होते मग तुम्ही त्याला एन्जॉय करू शकता. वेरेज व्हाईट वाईनमध्ये टॅनिन्स नसतात कारण सालं काढलेली असतात. रंग आपल्याला नको हवा असतो. व्हाईट ग्रेप्समधनं भरतात किंवा जरी काळ्या द्राक्षांनी बनली तर ती ब्लॅक ग्रेप्सचे स्किन्स काढले जातात. तर त्यामुळे ॲस्ट्रिंजन्सी नसते व्हाईट वाईनमध्ये फ्रुटीनेस असतो जास्त. तर तो फ्रुटीनेस आपल्याला एन्जॉय करायचा आहे. तर तो नीट असा कॉन्सन्ट्रेट होऊन तुमच्या नाकात किंवा पॅलेटवर यावा म्हणून ग्लास रिलेटिव्हली थोडासा नॅरो असतो. हे त्याचं लॉजिक आहे. आणि त्याच्यात सर्वात नॅरो ग्लास शॅम्पेनचा यासाठी असतो कारण त्याच्यात बबल्स असतात आणि ते बबल्स पटकन असे फुटू नयेत किंवा नाहीसे होऊ नयेत. आणि त्याची ब्युटी आपल्याला असं म्हणजे शॅम्पेन जेव्हा तुम्ही पोर करता ग्लासमध्ये तर त्याचे बीड्स असे ना असे मस्त असे तरंगत असे सरफेसवर येतात आणि मग असे फुटतात. तर त्या विजनमध्ये त्या लुकमध्ये पण एक ग्रेस आहे. तर तो राहावा थ्रू द एंटायर एक्सपिरियन्स म्हणून तो ग्लास थोडा नॅरो असतो सो दॅट द बबल्स रिमेन इंटॅक्ट.